मी तिला कुठे ना कुठेतरी पाहिलं आहे. काही ना काहीतरी ती खात होती. कोणी ना कोणीतरी तिची मदत करेल. कधी ना कधी तुला समजेल किंवा कसं ना कसं तरी मी काम पूर्ण केलं. अशा प्रकारची सेंटेन्स आपण नेहमी बघतो. पण गाईज अशी सेंटेन्स बोलताना किंवा इंग्लिशमध्ये बनवताना आपण थोडंसं कन्फ्यूज होतो. आता इथे मी सांगते तुम्ही कन्फ्यूज कुठे होता. इथे बघा हे जे सेंटेन्स आहे, कोणी ना कोणीतरी तिची मदत करेल. हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये तिची मदत करेल हे तर तुम्हाला बनवता येतं. पण कोणी ना कोणीतरीसाठी इंग्लिशमध्ये काय घ्यायचं यामध्ये कन्फ्युजन होतं. तसंच काही ना काहीतरी ती खात होती, यामध्ये सुद्धा ती खात होती याची इंग्लिश तुम्हाला समजते की शी वॉज ईटिंग. पण काही ना काहीतरी यासाठी इंग्लिशमध्ये काय घ्यायचं. तसंच सगळ्या सेंटेन्समध्ये आहे काही ना काहीतरी, कुठे ना कुठेतरी, कोणी ना कोणीतरी, कोणी ना कोणीतरी, कधी ना कधीतरी किंवा कसं ना कसं तरी. हे जे वर्ड्स आहेत यासाठी इंग्लिशमध्ये नेमकं काय यूज करायचं इथे आपलं कन्फ्युजन होतं. गाईज हे सगळं कन्फ्युजन आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज व्हिडिओ. गाईज आपला पहिला वर्ड आहे समवन ऑर दी अदर. समवन ऑर दी अदर म्हणजे काय? कोणी ना कोणीतरी किंवा कोणीतरी किंवा एखादं, या सगळ्या अर्थाने तुम्ही याचा यूज करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, हा जो आहे समवन ऑर दी अदर हा स्वतः एक काय आहे? सब्जेक्ट आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी तुम्हाला सेंटेन्स एक्सप्लेन करेल त्यावेळेस ते तुम्हाला समजेल. कोणी ना कोणीतरी तुझी मदत करेल. आता हे सेंटेन्स बघा, हे सेंटेन्स तुम्हाला समजलं की बाबा हे सेंटेन्स आहे सिंपल फ्युचर टेन्सचं. कारण काय? मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी करेल हे आलेलं आहे म्हणून. क्लिअर झालं? आता इथे बघा, आपण जर तुम्ही ग्रामर बघितलं असेल तर सेंटेन्स बनवताना पहिल्यांदा आपण सब्जेक्ट लिहितो, हे तुम्हाला माहीत असेल. आता इथे सब्जेक्ट काय आहे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं आहे, समवन ऑर दी अदर. तो तिथे तुम्हाला लिहायचा आहे, समवन ऑर दी अदर. तुझी मदत करेल याची इंग्लिश काय होती? विल हेल्प यू. पूर्ण सेंटेन्स काय झालं? समवन ऑर दी अदर विल हेल्प यू. समवन ऑर दी अदर, कोणी ना कोणीतरी किंवा एखादा तरी, असं या मिनिंगने आपण घेत आहोत. हा काय आहे? आपला सब्जेक्टचं काम करत आहे म्हणून आपण इथे पहिल्यांदा लिहिलं. नेक्स्ट सेंटेन्स बघा, कोणी ना कोणीतरी माझी पेन घेतली आहे. ॲज इट इज द फर्स्ट सेंटेन्स. कोणी ना कोणीतरी हा आपला सब्जेक्ट आहे म्हणून काय करणार आपण? समवन ऑर दी अदर. आणि एखाद्याने कोणी ना कोणीतरी माझी पेन घेतली आहे. हे जे सेंटेन्स आहे हे काय आहे? परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं आहे का? घेतली आहे, काम पूर्ण झालं आहे. आणि ते कसं बनवायचं तुम्हाला माहीत असेल. बनवा मग. हॅज टेकन माय पेन. पूर्ण सेंटेन्स काय झालं? समवन ऑर दी अदर हॅज टेकन माय पेन. इथे हॅज का आलं? कारण समवन ऑर दी अदर हा जो आहे तो काय आहे? सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे? हॅज घेतलेला आहे. समवन ऑर दी अदर याचे जे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स असतात यामध्ये हॅव येणार नाही, हॅज येईल. एवढं लक्षात ठेवा. काही ना काहीतरी किंवा काही ना काही दोन्हीपैकी कोणतंही असू शकतं. याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे समथिंग ऑर दी अदर. समथिंग ऑर दी अदर. ते काही ना काहीतरी करत होते. ते काही ना काहीतरी करत होते. हे सेंटेन्स तुम्हाला लक्षात आलेलं असेल कोणत्या टेन्सचं आहे. हे सेंटेन्स आहे कॉन्टिन्युअस पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, कारण करत होते आलेलं आहे म्हणून. मग पहिल्यांदा इंग्लिश तुम्हाला बनवायची आहे, ते करत होते. सिंपल. दे वर डुईंग, हे झालं ते करत होतेची इंग्लिश. त्याच्यानंतर घ्यायचं आहे तुम्हाला काही ना काही यासाठी. काही ना काही यासाठी काय वर्ड आहे? समथिंग ऑर दी अदर. पूर्ण सेंटेन्स काय झालं? दे वर डुईंग समथिंग ऑर दी अदर. दे वर डुईंग समथिंग ऑर दी अदर. इथे वर का घेतलं? कारण आपला सब्जेक्ट हा प्लुरल आहे, म्हणजे आपला सब्जेक्ट काय आहे? अनेक वचनी आहे म्हणून आपण इथे वर घेतलं. गाईज लक्षात ठेवा, इथे जर तुमचा सब्जेक्ट यू वी दे असेल तर तुम्हाला
कंटिन्युअस टेन्समध्ये, पास्टच्या कंटिन्युअस टेन्समध्ये वर घ्यायचं आहे. आणि जर तुमचा सब्जेक्ट आय, ही, सी, इट किंवा एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं नाव असेल तर तिथे तुम्हाला वॉज घ्यायचं आहे. कशामध्ये? कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये. क्लिअर? नेक्स्ट, तिला रोज काही ना काहीतरी हवं असतं. तिला हवं असतं याची इंग्लिश काय होईल? सी वॉन्ट्स. आणि काही ना काहीतरी, समथिंग ऑर दी अदर. आणि इथे रोज आहे म्हणून एव्हरी डे लिहिलं. पूर्ण सेंटेन्स काय झालं? सी वॉन्ट्स समथिंग ऑर दी अदर एव्हरी डे. आता जी इथे एव्हरी डे आहे ते तुम्ही पहिल्यांदा सुद्धा लिहू शकता सेंटेन्सच्या, किंवा आता जसं मी इथे लास्टला लिहिलं आहे तसंही लिहू शकता. सी वॉन्ट्स का आलं? कारण तिला हवं, काही ना काहीतरी हवं असतं. हवं असतं यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे जे सेंटेन्स आहे कशाचं आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय करतो? वर्बला यस किंवा ईएस लावतो. म्हणून इथे आपण काय घेतलं आहे? सी वॉन्ट्स. क्लिअर? नेक्स्ट, मी दरवेळी काही ना काहीतरी विसरतोच. हे सुद्धा सेंटेन्स तुमच्या लक्षात आलेलं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. बनवा मग. मी विसरतो याची इंग्लिश काय होईल? आय फॉरगेट. आय फॉरगेट. आणि काही ना काहीतरी, समथिंग ऑर दी अदर. दरवेळी एव्हरी टाईम. पूर्ण सेंटेन्स काय होईल? आय फॉरगेट समथिंग ऑर दी अदर एव्हरी टाईम. पहिल्या सेंटेन्समध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की एव्हरी डे जसं तुम्ही पहिल्यांदा लिहू शकता किंवा लास्टला लिहू शकता सेंटेन्सच्या, तसंच इथे एव्हरी टाईम पण तुम्ही पहिल्यांदा लिहा किंवा लास्टला लिहा. आणि इथे फॉरगेट का आलं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल, कारण सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. क्लिअर झालं? नेक्स्ट, काही ना काहीतरी ती म्हणत होती. ती म्हणत होती. सी वॉज सेईंग. कारण सेईंग का घेतला? सी वॉज सेईंग का घेतलं? कारण हे कंटिन्युअस पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून. आणि आपला सब्जेक्ट शी आहे म्हणून इथे वॉज घेतलं. आणि समथिंग ऑर दी अदर, काही ना काहीतरी. पूर्ण सेंटेन्स सी वॉज सेईंग समथिंग ऑर दी अदर. सी वॉज सेईंग समथिंग ऑर दी अदर. काही ना काहीतरी तू करशीलच. सेम तू करशीलच हे काय आहे? म्हणजे तुम्ही फ्युचरबद्दल बोलत आहात. करशीलच, करेलच हे जे काय आहेत फ्युचरचं तुम्हाला सेन्स येत आहे, म्हणून हे काय झालं? फ्युचर टेन्सचं सेंटेन्स झालं. तू करशीलच, यू विल डू. करशीलच, काही ना काहीतरी, समथिंग ऑर दी अदर. आता हे सेंटेन्स पूर्ण काय झालं? यू विल डू समथिंग ऑर दी अदर. पण इथे तुम्ही काय म्हणले? तू काही ना काही करशीलच, म्हणजे शुअरिटी दाखवली आहे. म्हणून आपण इथे सेंटेन्सच्या लास्टला घेत आहोत फॉर शुअर. पूर्ण सेंटेन्स काय होईल? यू विल डू समथिंग ऑर दी अदर फॉर शुअर. यू विल डू समथिंग ऑर दी अदर फॉर शुअर. क्लिअर? नेक्स्ट आपलं बघा, कुठे ना कुठेतरी किंवा कुठे ना कुठे. यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे समवेअर ऑर दी अदर. समवेअर ऑर दी अदर. एक्झाम्पल, मी तिला कुठे ना कुठेतरी पाहिलं आहे. सेंटेन्सवरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल की सेंटेन्स हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं. क्लिअर? कारण पाहिलं आहे असं आलं आहे म्हणून. मग सेंटेन्स बनवा सेम. मी पाहिलं आहे, आय हॅव सीन. त्याला, हिम. आणि कुठे ना कुठेतरी, समवेअर ऑर दी अदर. सेंटेन्स झालं, आय हॅव सीन हिम समवेअर ऑर दी अदर. आय हॅव सीन हिम समवेअर ऑर दी अदर. गाईज इथे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हॅव घेता त्यावेळेस तुम्हाला वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं असतं. आणि हॅव कधी घेतो आपण? ज्यावेळेस आपला सब्जेक्ट आय, यू, वी, दे हा असतो त्यावेळेस आपण हॅव घेतो. आणि आपला सब्जेक्ट ही, सी, इट किंवा नेम असतं त्यावेळेस काय घेतो आपण? हॅज घेतो. माझा फोन कुठे ना कुठेतरी हरवला. सेंटेन्स वाचल्यावर तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे जे याचा सेन्स काय येत आहे? पास्टचा सेन्स येत आहे, सिम्पल पास्टचा. बरोबर? आणि सिम्पल पास्टमध्ये आपण वर्बचं सेकंड फॉर्म घेतो. बनवा मग. माझा फोन हरवला आहे. आय लॉस्ट माय फोन कुठे ना कुठेतरी, समवेअर ऑर दी अदर. सेंटेन्स काय होईल?
आय लॉस्ट माय फोन समवेअर ऑर दी अदर. क्लिअर? तुला हे पुस्तक कुठे ना कुठे मिळेल. कुठे ना कुठे मिळेल. मिळेल आला आहे म्हणजे कशाचा सेन्स दाखवत आहे? फ्युचरचा सेन्स दाखवत आहे. आणि फ्युचरमध्ये आपण सेंटेन्स बनवताना काय घेतो? विलचा यूज करतो. बरोबर? बनवा सेंटेन्स. तुला हे पुस्तक मिळेल. यू विल फाइंड धिस बुक. कुठे ना कुठेतरी. समवेअर ऑर दी अदर. पूर्ण सेंटेन्स. यू विल गेट धिस बुक समवेअर ऑर दी अदर. यू विल गेट धिस बुक समवेअर ऑर दी अदर. क्लिअर? गेट इथे फाइंडच्या जागी तुम्ही गेट पण लिहू शकता. नेक्स्ट आहे कधी ना कधीतरी किंवा कधीतरी. असे दोन्हीही मीनिंग होऊ शकतात. यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे समटाइम्स ऑर दी अदर. समटाइम्स ऑर दी अदर. आपण याचे एक्झाम्पल बघूया. तो कधी ना कधी आम्हाला भेटायला येतो. तो कधी ना कधी आम्हाला भेटायला येतो याचा सेन्स तुम्हाला कळला असेल. हे सेंटेन्स कशाचं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण सेंटेन्स कसे बनवतो हे तुम्हाला माहीत आहे. बनवा मग. तो आम्हाला भेटायला येतो. ही विजिट अस कधी ना कधीतरी. कधी ना कधी यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड काय आहे? समटाइम्स ऑर दी अदर. पूर्ण सेंटेन्स. ही विजिट्स अस समटाइम्स ऑर दी अदर. ही विजिट्स अस समटाइम्स ऑर दी अदर. प्रत्येकजण कधी ना कधीतरी चूक करतोच. यावरून तुमच्या सेंटेन्स लक्षात आलेलं असेल. अगेन सेंटेन्स कशाचा आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सचं. बनवा मग. आता प्रत्येकजण हा इथे काय आहे? आपला सब्जेक्ट आहे. प्रत्येकजण चूक करतो याची इंग्लिश पहिल्यांदा बनवा. एव्हरीवन मेक्स अ मिस्टेक. कधी ना कधी. समटाइम्स ऑर दी अदर. पूर्ण सेंटेन्स. एव्हरीवन मेक्स अ मिस्टेक समटाइम्स ऑर दी अदर. नेक्स्ट आहे कसं ना कसं तरी किंवा कसं तरी करून. या दोनही मीनिंगसाठी हा वर्ड तुम्हाला यूज करायचा आहे. कोणता वर्ड? समहाऊ ऑर दी अदर. याचे मीनिंग मराठीत काय काय असू शकतात? कसं ना कसं तरी किंवा कसं तरी करून किंवा काहीतरी करून. असे अनेक मीनिंग याचे आहेत. याचं एक्झाम्पल बघा. कसं ना कसं तरी करून परीक्षा पास झालो. आय पास्ड द एक्झाम. पास्ड द एक्झाम का घेतलं? कारण हे सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्सचं आहे. म्हणून इथं आपण वर्बचं सेकंड फॉर्म घेतलं पास्ट. आय पास्ड द एक्झाम कसं तरी करून. समहाऊ ऑर दी अदर. सेंटेन्स काय झालं? आय पास्ड द एक्झाम समहाऊ ऑर दी अदर. समहाऊ ऑर दी अदर. एकतर तुम्ही पहिल्यांदा लिहू शकता किंवा लास्टला लिहू शकता. इथे एकच रूल आहे. समहाऊ ऑर दी अदर जर पहिल्यांदा लिहिलं तर तुम्हाला कॉमा द्यायचा आहे समहाऊ ऑर द अदरच्या नंतर आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं सेंटेन्स लिहायचं आहे. समहाऊ ऑर दी अदर कॉमा आय पास्ड द एक्झाम. अशा प्रकारे. आणि जर तुम्ही शेवटीला लिहिले तर कॉमा द्यायची गरज नाही. कसं तरी काम पूर्ण झालं. अगेन पास्ट टेन्स आला. सिंपल पास्ट टेन्स. बनवा. द वर्क गॉट डन समहाऊ ऑर दी अदर किंवा समहाऊ ऑर दी अदर द वर्क गॉट डन. गाईज मी बाकीचे वर्ड्स ज्यावेळेस सेंटेन्स बनवत होते त्यावेळेस तुम्हाला मी हे सांगितलं नाही आहे कारण तिथे त्याची गरज नव्हती. पण इथे तुम्ही दोन्ही प्रकारे लिहू शकता म्हणून मी इथे सांगितलं आहे की तुम्ही एकतर पहिल्यांदा लिहा किंवा लास्टला लिहा. कसं तरी करून तिने पैसे मिळवले. सेम. सी गॉट द मनी समहाऊ ऑर दी अदर. समहाऊ ऑर दी अदर कॉमा शी गॉट द मनी. क्लिअर झालं? आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असेल आणि याचा तुम्ही चांगला यूज करणार आहात. याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे यूज करण्यासाठी तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचं आहे. काही ना काहीतरी समथिंग ऑर दी अदर. कुठे ना कुठेतरी समवेअर ऑर दी अदर. कधी ना कधीतरी समटाइम्स ऑर दी अदर. कोणी ना कोणीतरी समवन ऑर दी अदर. कसं ना कसं तरी समहाऊ ऑर दी अदर. हे वर्ड जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हे सेंटेन्स बनवून तुम्ही बोलू शकता. फक्त याचे जे काही छोटे छोटे रूल्स सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. जर गाईज तुम्हाला टेन्समध्ये कन्फ्युजन होत असेल किंवा टेन्स ओळखायला जमत नसेल
तरी आपल्या चॅनलवरती टेन्सवरचे पण खूप व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही फॉलो करू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला मला विसरू नका. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा.